खुशी, उठ बाळ, किती वेळ झोपणार आहे? आज तरी लवकर उठ. माहीत नाही कोणत्या स्वप्नांच्या दुनियेत भटकत राहते ही. बेटा, आजच्या स्वप्नांमध्ये फक्त निराशा हातात येते. खुशी, आता उठ, नाहीतर मी तुझ्यावर पाण्याचा मग ओतेल आणि मग तुला सगळी अंथरुणं कोरडी करावी लागतील. खुशीची आई तिला सतत हाक मारत होती, पण ती काही उठत नाही. खुशी ही पुण्याच्या एका खेडेगावातील मध्यमवर्गीय कुटुंबातील धाकटी मुलगी आहे. मात्र खुशी ही त्यांची खरी मुलगी नाही. खुशी ही नयनाच्या मावशीची मुलगी आहे. खुशीच्या आईवडिलांचा रोड अपघातात मृत्यू झाला होता. त्यावेळी खुशी 14 वर्षांची होती. तेव्हा नयनाची आई सुमन तिला तिच्या घरी घेऊन आली आणि ती इथलीच होऊन राहिली. खुशी ही एक मनमिळाऊ आई तुळजाभवानीची भक्त, अतिशय कोमल मनाची, स्वाभिमानी आणि अतिशय आनंदी राहणारी मुलगी. संपूर्ण वस्तीत सर्वांची आवडती आणि तिच्या बहिणीची जान. आज खुशीची मोठी बहीण नयनाच्या संगीत आणि मेहंदी समारंभ होणार होता, पण आजही ती झोपली होती. खुशीच्या चेहऱ्यावर अचानक पाणी पडते आणि ती घाबरून जागी होते. खुशी, आई, किती सुंदर स्वप्न पाहत होते, तू का मला उठवलेस? आज मला माझ्या स्वप्नातील नोकरी मिळणार होती. तिची आई म्हणते, माझी भोळी मुलगी, असं स्वप्नात धावून काही साध्य होणार नाही. कुंभकर्णाची शर्यत पुन्हा कधीतरी कर. आता वेळ तर बघ बेटा, आज तुझ्या बहिणीची मेहंदी आहे, आज तरी आमच्यावर दया कर. खुशीने उठून घड्याळाकडे पाहिले. हे भवानी आई, 7 वाजले. काय आई तू, किती उशीर केला उठवायला? मला माझ्या आणि दीदीच्या लेहंग्याची फिटिंग करायला जायचे होते. तू पण ना, माहीत नाही काय करत राहते. माझ्याशिवाय काही होणार नाही या घराचं. तुम्हालाही कळत नाही, माझ्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. आई भवानीलाच माहीत मी नसल्यावर काय होणार. आता मला सकाळी सकाळी सुपरमॅन व्हायला लागेल. नाही ना, सकाळपासून उठवतोय महाराणीला, तरीही नखरे तर बघा. स्वतः चुका करते आणि रोब आईवर दाखवते. आत्ता सांगते मी तुला. खुशीचे कान ओढत नयना म्हणते. खुशीने कान सोडले आणि टॉवेल हातात घेतला. माफ कर दीदी, पण आत्ता माझ्याकडे तुझ्या शिवाय ऐकायला वेळ नाही. मी परत आल्यावर तुझ्या शिवाय ऐकेल. असं म्हणत खुशी बाथरूमच्या दिशेने धावली. 11:30 वाजले आहेत आणि खुशी आणि तिची जिवलग मैत्रीण नंदिनी एका टेलरच्या दुकानात उभ्या आहेत. खुशी म्हणते, काका, मी तुम्हाला सांगितले होते लेहंगा तयार ठेवण्यास, पण तुम्ही माझं ऐकत नाही. हे आई भवानी, आता मी काय करू? आज मेहंदी आहे आणि मी बघ इथे भांडते. नंदिनी, शांत राहा यार, तू पण किती घाबरते. होईल, तू पाणी पी. काका एकदा खुशीकडे बघतात आणि मग वेगाने शिवणकाम सुरू करतात. लेहंगा थोड्याच वेळात तयार होतो. खुशी लेहंगा घेऊन नंदिनीला घरी पाठवते आणि म्हणते, नंदिनी तू घरी जा, तोपर्यंत मी माळी काकांशी बोलते. आज घरी अजून काही फुलं पाठवायला सांगते. नंदिनी घरी जाते आणि आपली सुपरमॅन तिच्या स्कूटीवर फास्ट जात असते. अचानक खुशीची स्कूटर एका कारला धडकते. अर्थात चूक खुशीची होती. खुशी स्वारी बोलली आणि गाडी मालकाच्या चेहऱ्याकडे न पाहता तिथून निघून जायला लागते. गाडीत मागे बसलेली व्यक्ती जी आपल्या लॅपटॉपवर लक्ष केंद्रित करत होती आणि अचानक झटक्याने गाडी थांबल्यामुळे त्याचं डोकं गाडीच्या पुढच्या सीटवर आदळलं. तो खुशीच्या चेहऱ्याकडे बघून म्हणाला, ड्रायव्हर काय झालं? ही मुलगी गाडीसमोर का उभी आहे? ड्रायव्हर, सर, तिची स्कूटी गाडीला धडकली होती. बिचारी मुलगी स्वारी म्हणत निघाली आहे. मागे बसलेला व्यक्ती म्हणतो, गाडीचा संपूर्ण पुढचा भाग खराब केला आहे आणि तुम्हाला ती बिचारी वाटते? तुमचं डोकं तर ठीक आहे ना? बरं, या मूर्खांकडून आणखी काय अपेक्षा करता येईल? तुम्ही गाडी जपून चालवा. आम्हाला लवकरात लवकर फॅक्टरी गाठायची आहे. असं म्हणत त्याने पुन्हा लॅपटॉपकडे लक्ष वळवलं. खुशी, काका कुठे आहात तुम्ही? बेटा, आज त्यांना काम होतं, त्यामुळे ते लवकर गेले, काकीने सांगितले. काका कुठे गेले आहेत? मला सांगा, मी स्वतः त्यांच्याशी बोलते. ते असे कुठे कसे जाऊ शकतात? आज आमच्या इथे येण्याबद्दल ते बोलले होते. काकी,
बेटा, इथे जवळच गेले आहेत. कुणी आर्यन सरपोतदार आहे. आज त्यांच्या नवीन कारखान्याचे उद्घाटन आहे, म्हणून तुझ्या काकांना सजावटीचे काम मिळाले आहे. खुशी, ठीक आहे काकी, मी तिकडेच जाते. पाहते जरा पुण्यात या जमान्यात कोणते नवाब आलेत. नमस्कार, येते. खुशी घाईघाईने कारखान्यात पोचते, पण गार्ड तिला आत जाऊ देत नाही. हा तर आत जाऊन देत नाही. खुशी काय करायचं याचा विचार करते. मग थोडा विचार करून ती तिच्या बॅगमध्ये हात घालते आणि एक चॉकलेट बाहेर काढते. गार्डला देते आणि त्याच्याकडे आत जाण्याची परवानगी मागते. पण गार्ड तरीही तिला जाऊ देत नाही. खुशी, हा एवढा खडूस आहे तर आई भवानी याचा मालक कसा असेल. पण आता मी इथे आल्यावर रिकाम्या हाताने जाणार नाही, असे म्हणत खुशी इकडे तिकडे पाहते. तिला कारखान्याच्या मागची भिंत दिसते, जी फार उंच नव्हती. खुशी त्यावर चढते, पण ती पार करून खाली उडी मारताच ती थेट आर्यन सरपोतदारच्या समोर पडली. तिला असे समोर पाहून आर्यनला राग येतो, कारण काही क्षणापूर्वी ज्या गाडीला खुशीने धडक दिली होती ती गाडी आर्यनचीच होती. खुशीने त्याचा चेहरा पाहिला नव्हता, पण आर्यनने तिला पाहिले होते. खुशी, माफ करा सर, ते काय आहे ना, मी जरा घाईत आहे म्हणूनच मला असे यावे लागले. बाकी गार्डने मला येऊ दिले असते तर मी असे कधीच आले नसते. आर्यन म्हणतो, काय मूर्खपणा आहे. डोकं बिकं ठीक आहे की नाही? डोकं बिकं आहे की नाही तुला? खुशी, हे बघा, मी सॉरी बोलले ना, मग हे असलं बोलायची काही गरज नाही. मलाही तुमच्याच भाषेत चांगले उत्तर देता येऊ शकते, पण आमची संस्कृती आम्हाला आदर करायला शिकवते. तुमच्या टेस्टचा फायदा घेऊन लोकांचा अपमान करू नका. बाजूला व्हा, माझं काकांकडे काही काम आहे. आर्यन, तुला हेही कळत नाही का कुणाच्या खाजगी जागेत विनापरवानगी प्रवेश करायचा नसतो? यू फूल. खुशी, आणि तुम्हाला एका मुलीशी बोलायची शिष्टाई पण नाही आहे. एखाद्याला मूर्ख म्हणण्याआधी स्वतःला किती अक्कल आहे ते पहा जरा. आर्यन, आत्तापर्यंत मला वाटायचे की तुम्ही छोट्या शहरातील लोक अडाणी आहात, पण आज तू सिद्ध केले की सिरियसली यू ऑल आर रिअली अनएज्युकेटेड. नो मॅनर्स अँड नो लिमिट्स. खुशी, बघा सर, प्लीज नीट ऐका. अडाणी नाही आम्ही जी तुमची इंग्रजी समजू शकत नाही. आणि दुसरे म्हणजे, जर तुम्ही कोणाशी बोलत असाल तर विनम्र व्हा आणि सावधगिरीने बोलणे चांगले, कारण सध्या तुम्ही त्याच ठिकाणी उभे आहात जिथे आम्ही अशिक्षित लोक राहतो. आता तुम्हाला तहान लागली तर या छोट्या शहराचे पाणी प्याल. मी घाईत नसते तर मी तुम्हाला सांगितले असते की आम्ही काय आहोत, कसे आहोत आणि मॅनर्स किती आहेत आणि लिमिट्स किती आहेत. आर्यन काही बोलणारच होता, तेवढ्यात त्याची बहीण रेश्मा आल्यावर दोघेही गप्प बसतात. खुशी काकांकडे धावत जाऊन त्यांच्याशी बोलते, तर काका सांगतात की इथले काम संपवून तिकडेच येणार आहे. निघताना खुशी वळून रेश्माकडे बघते आणि म्हणते, मला तुम्ही खूप चांगल्या वाटल्या. तुमच्या सरांनी सुद्धा तुमच्याकडून काही शिकावे अशी माझी इच्छा आहे. त्यांना लवकरात लवकर कुणीतरी समजावून सांगणारे मिळू दे की माणसे शहर किंवा पैशाने नाही तर हृदयाने जोडली जातात. असे सांगून खुशी ज्या मार्गाने आली होती त्याच मार्गाने परत जाते. आर्यन तिच्याकडे बघत, तुझ्याबद्दल माझं मत कधीच बदलणार नाही. अनएज्युकेटेड पीपल्स, तुझ्यासारख्या स्वभावाच्या मुली मला अजिबात आवडत नाहीत. ज्या दिवशी तू पुन्हा माझ्याशी टक्कर मारशील त्या दिवसापासून तुझे दुर्दैव सुरू होईल. रेश्मा तिला पाहिल्यानंतर म्हणते, आम्हालाही तू खूप आवडली आहेस. आज पहिल्यांदा मी अशी व्यक्ती पाहिली जिने आर्यनला त्याच्याच भाषेत उत्तर देऊन गप्प केले. आज खूप वर्षांनंतर मला त्याला असं बोलणारी व्यक्ती भेटली. मी सुद्धा तुला पुन्हा भेटून इच्छिते. तिथून निघून कुरकुर करत खुशी पटकन घरी पोचते. तिला तिथे खूप शांतता वाटते. तिचे वडील एका जागी डोके टेकून बसले होते आणि तिच्या आईचे रडून रडून डोळ्याचे पाणी सुकले होते. नैना तर पुतळात झाली होती. खुशी नंदिनीला विचारते, नंदिनी, काय झालं इथे? सगळे गप्प का आहेत? काही झालंय का? दी, एवढी गप्प का आहे?
आत्ताच मुलाकडच्या लोकांचा फोन आला होता. त्यांना त्यांच्या मुलासाठी कार पाहिजे. त्यांचं बोलणं ऐकून काका म्हणाले, ते असं कसं अचानक एवढ्या महागाची वस्तू मागू शकतात? एवढी महागाची वस्तू आम्ही अचानक कशी देऊ शकतो? आम्हाला थोडा वेळ द्या. काही दिवसांनंतर आम्ही तुमची इच्छा पूर्ण करू. ते म्हणाले, आत्ता नाही तर परत कधी नाही. कार नाही तर हे लग्नही नाही. नैना दिदीने हे ऐकले. तेव्हा तिने जिजूला फोन केला. तेव्हा जिजू म्हणाले, बाबा जे काही बोलतात ते माझ्याच सांगण्यावरून बोलले. ते जे बोलले तेच मी करणार आहे. मग दीदी काय म्हणाली? खुशीने विचारले. नंदिनी म्हणाली, दी बोलली, आज लग्नाच्या 1 दिवस आधी तू अशी वस्तू मागत आहे. उद्या लग्न झाल्यावर तू तर मला मारून टाकशील. मला नाही करायचं तुझ्याशी लग्न. पण एक कटोरा नक्की पाठवते तुझ्यासाठी. ओरडून ओरडून भीक मागण्यासाठी उपयोगी येईल. भिकारी. वा, खुशी म्हणते, माझी शेरणी कुठे आहे? तू आज तर कमालच केली. तेव्हाच रूमकडे एकटी बसलेल्या नैनाला ती पाहते आणि म्हणते, एवढं चांगलं काम केल्यानंतर कुणी दुःखी होतं का? आज तू जे केलं ते करण्यासाठी खूप हिंमत लागते दी. असं काही नाही की जो लवकर मिळेल तो योग्य असेल. काय माहीत, आई भवानीने काही स्पेशल प्लॅन केला असेल तुझ्यासाठी. तसेही हा माणूस मला अजिबात आवडत नव्हता. घमंडी आणि लालची. माझे जिजू तर माझ्यासारखे असतील. मग नैनाला हसवण्यासाठी वर हात जोडून म्हणाली, आई भवानी, माझे जिजूही माझ्यासारखे मिठाई खाण्याचे शौकीन असू दे. दी तर एकदम फिकी आहे. ना मिठाई खाते ना कोणाला खाऊन देते. खुशीने हे बोलताच नैना हसायला लागली आणि तिने प्रेमाने खुशीच्या गालावर मारले. नैनाला हसताना पाहून तिला थोडासा दिलासा मिळाला. खुशी, मी काही वेळा देईन असे म्हणते आणि खोलीत जाते आणि स्वतःशीच म्हणते, आज किती गोष्टी झाल्या. आधी त्या हिटलरला भेटले आणि मग घरी हे सगळं. आता काही होऊ नये आई भवानी. पण ही तर सुरुवात होती खुशीच्या नव्या आयुष्याची. इकडे आर्यन रागाने भरला होता. एक मुलगी त्याच्याशी असे कसे बोलू शकते? तो रागाने त्याच्या खोलीत आला आणि रोपांना पाणी देऊ लागला. आर्यनला बागकामाची खूप आवड होती. त्यामुळे तो जेव्हा कधी नाराज व्हायचा तेव्हा तो थेट त्याच्या खोलीतल्या बागेत यायचा. आर्यन हा एक यशस्वी बिझनेसमॅन होता. त्याने हे स्थान अगदी लहान वयातच मिळवले होते. त्याला आपलं असं म्हणायला त्याची एक मोठी बहीण होती. तिच्यावर तो स्वतःपेक्षा अधिक प्रेम करत होता. सुजय, जो त्याचा सर्वात चांगला मित्र आहे. आईची आई, मामा, मामी आणि त्यांचा मुलगा करण हेच त्याचे कुटुंब. आर्यनला प्रेमाचा तिरस्कार होता. त्याचा असा विश्वास होता की प्रेम हे लोकांचे जीवन उद्ध्वस्त करते. खरे तर प्रेम ही फक्त एक गोष्ट आहे जी पैशाच्या बदल्यात विकत घेता येते. यावर त्याचा विश्वास होता. आजपर्यंत त्याच्याशी कुणीही असे बोलले नव्हते जसं खुशी बोलली होती आणि हे त्याला खूप त्रास देत होतं. आज जेवताना दोघेही कळत नकळत एकमेकांचा विचार करत होते आणि नशीबही त्यांच्याबद्दलच विचार करत होते. नशिबाने आपली चाल चालायला सुरुवात केली होती. आता सुरुवात होणार होती 2 अशा लोकांच्या कहाणीची जे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे होते. एक खुशी जी स्वप्न पाहणारी, स्वप्न जे छोटे छोटे पण खूप खास होते. तिला हे पूर्ण करायचे होते पण कोणाला नुकसान न करता. आणि दुसरा आर्यन, ज्याची खूप मोठी स्वप्ने होती आणि त्याला ती स्वप्ने कोणत्याही किमतीत पूर्ण करायची होती. त्याला ती कोणत्याही मार्गाने कशी पूर्ण करायची हे माहीत होते. त्यासाठी तो कितीही किंमत मोजायला तयार होता. आई भवानीमुळे हे जग आहे असे मानणारी खुशी आणि दुसरा आर्यन, ज्याच्या स्वतःच्या बळावर जगण्यावर विश्वास होता आणि त्याचा देवावर थोडाही विश्वास नव्हता. नैना स्वतःला खूप मजबूत असल्याचे दाखवत होती पण ती आतून तुटलेली होती. कोणत्याही मुलीचे ठरलेले लग्न मोडणे चांगले नाही. भलेही त्या मुलीची चूक नसली तरीही दुनिया 4 गोष्टी बोलायला मागे राहत नाही. नैनाच्या बाबतीत हेच घडलं होतं. आजूबाजूचा परिसर असो की बाजार, सर्वत्र ती चर्चेचा विषय बनली होती. त्यामुळेच ती नेहमी उदास राहायची. खुशीला तिची ही अवस्था पाहवत नव्हती.
कदाचित यामुळेच पुण्याजवळच्या छोट्या खेडेगावातून कधीही बाहेर न गेलेली मुलगी मुंबईसारख्या शहरात जायला तयार झाली. खुशीचे तिच्या बहिणीवर तिच्या जीवापेक्षा जास्त प्रेम होते आणि तिच्या आनंदासाठी ती काहीही करू शकत होती. आणि ही तर काही दिवसांची ट्रिप होती. दोघी बहिणी त्या प्रवासासाठी तयार होत्या, जो प्रवास त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणणार होता. खरे तर याला प्रवास म्हणणे चुकीचे ठरेल, कारण याच मुंबई शहरात त्यांच्या नशिबाचा धागा जोडला गेलेला होता. सुमन आणि खुशीचे बाबा आपल्या 2 मुलींसोबत स्टेशनवर बसले होते. गोष्ट समाजापेक्षा नयनाच्या आनंदाची असल्याने ते त्यांना जाऊ देत होते, नाहीतर त्यांनी आपल्या मुलींना दूर कधीच पाठवले नसते. सुमन: बघ खुशी, नयना तर नाही, पण तू आत्याला जास्त त्रास देऊ नको. तिकडे तुझा खोडसाळपणा जरा कमी कर. आत्या एकटी आहे तर तिची काळजी घे. आणि नयना, स्वतःची आणि खुशीची काळजी घे. नवीन शहर आहे तर काळजी घ्या. आणि हो, रात्री उशिरापर्यंत बाहेर थांबू नका. खुशी: ठीक आहे माताश्री, आता जाऊ का? नाहीतर आम्हाला न घेता ट्रेन निघून जाईल. ते काय आहे ना, ती आमची आई नाही जी आमची वाट बघेल किंवा आम्हाला सल्ला देईल. सुमन खुशीच्या गालाला स्पर्श करते. जा माझ्या पागल मुली. गाव काही दिवसांसाठी तुझ्या कृत्यांपासून मुक्त होईल आणि आम्हाला तुमची खूप आठवण येईल. सुमन तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत म्हणते. खुशी: आई, तू रडते का? आम्ही कुठे कायमच्या जाणार आहोत. आम्ही काही दिवस आमच्या आत्याकडे राहू आणि मग माझ्यामुळे परेशान होऊन ती आम्हाला घराबाहेर काढेल. नयना: आई, आम्ही आमची काळजी घेऊ आणि तू पण स्वतःची आणि बाबांची काळजी घे. खुशीचे बाबा आपल्या मुलींचे सामान ट्रेनमध्ये ठेवतात आणि त्यांना मिठी मारतात. यावेळी 4ही लोकांचे डोळे ओले होतात. दोघी बहिणी ट्रेनमध्ये चढतात आणि ट्रेन सुरू होते. तसे खुशीचे मन नव्हते आपलं गाव सोडायचे, पण सध्या नयनाचा आनंद तिच्यासाठी जास्त महत्त्वाचा होता. खुशी भरल्या डोळ्यांनी आपलं गाव सोडताना पाहत होती. कोणीतरी अजून होतं जो जायची तयारी करत होता. आर्यन सरपोतदार, ज्याचे घरच मुंबई होते. तो गावाला त्याच्या कारखान्याच्या कामासाठी आला होता. काम पूर्ण झाले आणि तो मुंबईच्या दिशेने निघाले. दोघेही एकत्र निघाले होते आपल्या प्रवासाला. एका बाजूला आर्यन होता, ज्याला लवकरात लवकर त्याच्या स्थानी पोचायचे होते, आणि दुसऱ्या बाजूला खुशी होती, जी तिच्या प्रियजनांना सोडून अनोळखी रस्त्याने चालली होती. तिला घाई नव्हती. रस्ते वेगळे होते, कारणही वेगळं होतं, पण स्थान एकच होते, दोघांची मुंबई. पहाटे दोन्ही बहिणी मुंबईला पोहोचल्या होत्या. समोर आत्याला बघून खुशी तर नाचायलाच लागली. आत्याला लग्नाला यायचे होते, पण जाऊ शकली नव्हती. नयना आत्याची लाडकी होती, पण आत्याची खुशीवरही तितकेच प्रेम होते. आत्यांना खुशीच्या हरकतीची जाणीव होती, पण मुंबईच्या लोकांना नव्हती. सगळेजण तिच्याकडे आश्चर्यचकित झाल्यासारखे बघत होते. ते काही वेळ उभे राहून तिचा नाच बघत होते आणि शेवटी थकून आपापल्या वाटेने निघून गेले. दोघींना घेऊन आत्या घरी आल्या. स्टेशनवरून आत्याच्या घरी यायला 15 मिनिटे लागली. आत्याने ऑटोतून उतरून आपले सामान काढून ऑटो चालकाला पैसे दिले असता त्याने भांडण केले. आत्याने त्याला काही कमी पैसे दिले होते. आत्या जरी मुंबईत राहत असल्या तरी तिचे बोलणे पूर्णपणे गावंढळ होते. आत्या: अरे पांडुरंगा, काय लूटमार चालली आहे. भाई, आत्ता कालच तर आले होते स्टेशनवरून 50 रुपयात. ऑटोवाला: मॅडम, एकासाठी 50 रुपये लागतात. तुमच्यासोबत आणखी 2 लोक आहेत आणि खूप सामानही. दोघांचा वाद होताना पाहून खुशीने गुपचूप ऑटो चालकाला 100 रुपये दिले आणि म्हणाली, जा भाऊ, आमच्या आत्याने तुला जे दिले ते घे. बघ, आज तुझा खूप धंदा होईल. ऑटो चालक तिचे आभार मानून निघून गेला. आत्या: इकडे ये जरा, तू मला वेडी समजलीस का? गुपचूप पैसे का दिलेस त्याला? खुशी: जाऊ दे ना आत्या, काय 100 रुपयांसाठी कशाला वाद घालायचा? आत्या नयनाकडे पाहत म्हणाल्या, काय म्हणावं या वादळाला? अगं ये देवी, ही मुंबई आहे, आपलं गाव नाही, जे तू लोकांवर दया दाखवत फिरशील. तुझा हा प्रामाणिकपणा इथं चालणार नाही. लोक वेडे म्हणतील तुला आणि मलाही. काहीतरी शिक नयनाकडून. आत्या झापत होत्या आणि खुशी तिच्याकडे प्रेमाने बघत होती.
खुशी तिच्या गळ्यात हात घालून, काय करणार आत्या, मला तुझ्या ओरड्याची खूप आठवण येत होती, म्हणूनच मी अशा गोष्टी करत राहते. आणि राहिली गोष्ट दीदीकडून काही शिकण्याची, तर तिनेच माझ्याकडून शिकायला पाहिजे. नेहमी हसणे, आनंदी राहणे, लोकांशी बोलणे, कोणती गोष्ट मनावर घेऊ नये. बघ ती अजून कशी तोंड पाडून बसली आहे. आम्ही आमच्या गावापासून इतके लांब आलो आहोत. आता हवामान देखील बदलले आहे, पण खेदाची गोष्ट आहे, तिच्या मनस्थितीत काही फरक पडला नाही. कुणास ठाऊक कुठल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं ओझं तिच्या डोक्यावर पडलंय. असं म्हणत खुशीने आत्याचं लक्ष नयनाकडे वळवलं, जिचं लक्ष कुठेच नव्हतं. ती त्यांची अजिबात ऐकत नव्हती. आत्या तिच्याकडे बघून म्हणाल्या, बरं आता तुझी ही मस्करी पुरे झाली. तुम्ही दोघी जा आणि अंघोळ करा. तोपर्यंत मी तुमच्यासाठी खायला काहीतरी बनवते. स्टोअर रूमच्या शेजारील खोली तुम्हा दोघींसाठी स्वच्छ केली आहे. खुशी, ठीक आहे, जसा पांडुरंगाचा आदेश. चल दीदी. आत्या, तू माझी नक्कल करत आहेस, मी तुला थप्पड मारेन. खुशी आत्याचे गाल ओढून, थप्पड नंतर मार. आत्या, आधी काहीतरी खायला दे. पोटात उंदीर नाही तर सिंह फिरत आहेत. आत्या, जा आंघोळ करून या, मी तुमच्यासाठी जेवण बनवते. दोघीही आपल्या खोलीत जातात. आत्या मुंबईत एकट्या राहतात. आत्याने लग्न केलेले नाही. मुंबईच्या जुन्या बाजारात आत्याचे साडीचे छोटेसे दुकान आहे. खोलीत आल्यावर नैना बाथरूममध्ये जाते आणि खुशी खोलीची पाहणी करते. आणि मग खोलीची अवस्था पाहून ती तिच्या कमरेवर हात ठेवते आणि विचार करण्याचे नाटक करते आणि म्हणते, हे आई भवानी, इथे अजून बरेच काही करायचे आहे. अशा स्थितीत आपल्याला अजिबात झोप येणार नाही. खोलीत एकही खिडकी नाही. तर आत्यांना माहीत आहे की मला अंधाराची किती भीती वाटते. चला, मी आमच्या खोलीला स्वतः उजळून टाकते. खुशीने गावाहून तिच्या खोलीतील काही सामान सोबत आणले होते. तिच्या हृदयाच्या जवळ असलेल्या या गोष्टी होत्या. तिच्या सामानात सलमानचे पोस्टर्स होते, धातूचे रंगीबेरंगी प्रकाश तारे, तिच्या पालकांचे फोटो, आरशाजवळचे हॅलोजन दिवे, तिच्या प्रिय आई भवानीची छोटी मूर्ती जी तिच्याकडे नेहमी असते. काही मिनिटातच तिने पूर्ण खोली सजवली. भिंतीवरची पोस्टर्स, आरशाभोवती हॅलोजन दिवे, पलंगावरचे तारे. खरं तर खुशीचा विश्वास होता की तिचे आई वडील तारे झाले आहेत. आता तिला झोपताना आकाशातील तारे दिसत नाहीत, म्हणून ती त्यांना बेडवरच ठेवते. सर्व कामे करून तीही फ्रेश झाली. तेवढ्यात आत्याचा आवाज येतो आणि दोघी जेवायला जातात. जेवून झाल्यानंतर आत्या त्यांना आराम करायला सांगतात आणि दुकानात जातात. दोघीही प्रवासाने थकल्या होत्या, त्यामुळे त्यांना लवकरच झोप येते. इकडे आर्यन त्याच्या खोलीत बसून लॅपटॉपवर काही काम करत आहे. सॉरी, मी आर्यनबद्दल जास्त बोललेच नाही. आर्यन 26 वर्षांचा आहे. 6.2 उंची आहे. जिममध्ये बनवलेले शरीर, हलकी दाढी आहे जी सेट केली आहे. नेहमी कोट आणि पॅन्टमध्ये. गोरा रंग, सकारात्मक चेहरा, एक निष्पाप वृत्ती असलेला, फुल आत्मविश्वास, एका कानात ब्लूटूथ आणि सतत रागात असणारा, पण आपल्या दीदीसमोर एक भोला बच्चा. काही वेळाने आर्यन त्याचा मॅनेजर सुजयला कॉल करतो आणि काहीतरी बोलतो. आर्यन, सुजय, त्या सेक्रेटरी इंटरव्ह्यूचं काय झालं? आज होणार होतं. मला लगेच अपडेट कर. मुलाखत घेण्यात व्यस्त असलेला सुजय म्हणाला, हो सर, मी आत्ता तुम्हाला अपडेट करेन. आर्यन, ठीक आहे, आज मी ऑफिसला येणार नाही, त्यामुळे सर्व काही तूच बघ. सुजय, ठीक आहे सर. तसे आर्यनला हसताना कुणी पाहिलं नव्हतं. आर्यनने कधी स्वतःला कुणासमोर इतकं मोकळं होऊ दिलं नव्हतं. आर्यनला समजून घेणारे 3च लोक होते. एक रेश्मा, दुसरा आर्यनचा भाऊ करण आणि तिसरा सुजय होता, जो आर्यनचा बालपणीचा मित्र होता. त्याच्या ऑफिसमध्ये मॅनेजर होता आणि घरी त्याचा भाऊ होता. एकमेकांच्या प्रत्येक भावनांची त्यांना जाणीव होती. कधी कधी आर्यनला राग यायचा तेव्हा तो सुजयला ओरडायचा, पण सुजयला याचं कधीच वाईट वाटलं नाही. आर्यन शॉर्ट टेम्पर आणि थोडा रागीट स्वभावाचा आहे हे त्याला माहीत होतं. आपली चूक झाली असे वाटल्यावर तो लगेच सॉरी म्हणायचा. पण सॉरी आणि थँक्स हे शब्द त्याच्या डिक्शनरीत फक्त दी आणि सुजयसाठी होते. नाहीतर आर्यनने हे शब्द कोणालाच बोलले नव्हते. आज रक्षाबंधन असल्याने आर्यन ऑफिसला गेला नाही. तेवढ्यात रेश्मा खोलीत आली. रेश्मा, आर्यन, आम्ही तुला किती वेळा सांगितलं आहे की हे ऑफिसचे काम
कमीत कमी आज तरी सोड. हे घे कुर्त्याचा सेट आणि पटकन तयार होऊन खाली ये. मी आणि करण तुझी वाट बघतोय. आणि सुजय कुठे आहे? आता असं म्हणू नकोस की आजही तू त्याला काम दिलं आहेस. आर्यन कुर्ता बाजूला ठेवत, दी तुला माहीत आहे ना मला हा पोशाख नाही आवडत. हे देखील इतर कपड्यांप्रमाणेच वॉर्डरोबमध्ये राहणार आहे. रेश्मा ठीक आहे, तुला जे पाहिजे ते घाल, पण खाली चल आणि सुजयला कॉल कर. आर्यन दी चल तू, मी येतो त्याला कॉल करून. आर्यन खाली आला. व्हाईट शर्ट, ग्रे पॅन्ट, ग्रे ब्लेझर, एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात दिदीने बांधलेले रक्षासूत्र. रेश्मा अनेकदा बळजबरीनेच बांधत असे. तो आपल्या ब्लेझरचे बटन बंद करून खाली येतो आणि हात पुढे करून म्हणतो, हा दीदी लवकर बांध. रेश्मा जरा थांब. रेश्मा आधी तिलक करते आणि मग आर्यनला राखी बांधते. मग ती स्वतःच्या हाताने बनवलेली मिठाई खाऊ घालते. आर्यनला मिठाई अजिबात आवडत नसली तरी पण तो त्याच्या दीदीने बनवलेली मिठाई पोटभर खाऊ शकतो. त्यानंतर रेश्मा करणला राखी बांधते. मग सुजयही धापा टाकत, दीदी मी पण आहे. रेश्मा काय भाई, कुठे होता? कधीपासून आर्यनला विचारते तुझ्याबद्दल, आजही उशीर. सुजय आर्यनकडे बघताना, काय करू दीदी, माझे जे बॉस आहेत ना ते जरा रूड टाईप आहे. ते स्वतः त्यांच्या घरी आनंदाने बसले आहेत आणि मला आजही कामाला लावले आहे. राहिली गोष्ट आर्यनला आमच्याबद्दल विचारायची तर तुम्ही यासाठी चुकीची व्यक्ती निवडली आहे, कारण हीच व्यक्ती मला काम देत असते. तरीही बघा मी आलो आहे. करण मामी आणि आजीकडे पाहतो आणि हलके डोळे दाबतो. सगळे हसायला लागतात. आर्यनही हसतो आणि मग इकडे तिकडे पाहतो आणि लगेच पूर्वीसारखा होतो. सुजय हे बघ दीदी, आज मी या खडूसला पण हसवले. आर्यन एक्सक्यूज मी, हे काय बोलताय मिस्टर सुजय? सुजय बेटा ऑफिसची वेळ संपली आहे. आता तू माझा बॉस नाही आहेस, म्हणून तुझं हे एक्सक्यूज मी बंद कर आता. आर्यन पण मित्र तर आहे ना, मी रूममध्ये जातोय, तू मोकळा झाल्यावर ये. सुजय हो बरोबर आहे, तू निघून जा, नाहीतर रागाने इकडे तिकडे भटकत राहशील आणि कोणालाही आनंद घेता येणार नाही. जा भाई तू जा. आर्यन सुजयकडे बघतो आणि हसत म्हणतो, तू आहे ना माझा राग शांत करायला? सुजय विचार करत म्हणतो, मी तर आहे, पण आता तुला अशी व्यक्ती हवी आहे जी तुला घाबरणार नाही पण तिच्या प्रेमाने तुझा राग कमी करू शकेल. रेश्मा काय झालं छोट्या, तू काय विचार करायला लागलास? रेश्मा सुजयला लहान असल्यापासून असेच बोलायची. रेश्मा छोटी होती तेव्हा तिच्या आईसोबत ती मंदिरात गेली होती. त्याच मंदिरात सुजय एका कपड्यात गुंडाळलेला रडत होता. कदाचित त्याला कुणीतरी तिथे सोडलं असेल. मग रेश्माच्या सांगण्यावरून तिची आई सुमित्रा तिला घरी घेऊन आली होती. तेव्हापासून तो सुद्धा त्यांच्यासोबतच राहत होता. हो, तो त्यांचा खरा भाऊ नव्हता, पण ते तिघेही त्यांच्या भावापेक्षा जास्त प्रेम त्याच्यावर करत होते आणि त्यांची आजी मामींनी देखील त्यांच्यात कधीच फरक केला नाही. पण तरीही सुजय त्यांचे उपकार विसरत नव्हता. सुजय काही नाही दी, मी या गोष्टीचा विचार करत आहे की या खडूस आर्यनच्या आयुष्यात कधी कोणी येईल जे याला समजून घेईल, किंवा दुसऱ्या शब्दात तो आपल्या आयुष्यात कधी कोणाला येऊ देईल जी त्याला न घाबरता त्याच्यावर प्रेम करेल, याच्या रागाला कमी करेल, याला प्रेमावर विश्वास ठेवायला लावेल. माहीत नाही तो सिंगल पीस कुठे असेल. रेश्मा छोट्या आहे आणि याच जगात आहे, बस एकदा तिची आपल्या आर्यनच्या आयुष्यात एंट्री होऊ दे. सुजय, करण आणि आजी तिघेही एकत्र म्हणतात, कोण आहे ती आणि कुठे आहे? रेश्मा गावाकडे, ती खूप क्यूट होती. काय नाव तिचे? होय, खुशी सावंत. रेश्मा त्यांना सांगते की खुशी न घाबरता आर्यनशी बोलली. तिने आर्यनला कसे गप्प केले ते सांगितले. सुजय दी हीच आहे ती जी आपल्या अँग्री यंग मॅनला रांजना बनवू शकते. तू तिचा पत्ता घेतला का? ती कुठे राहते? आता गावीच आहे की आणखी कुठे? सुजय एका दमात सगळं विचारतो. रेश्मा थांब छोटे, हो ती पुण्याची आहे आणि ज्या दिवशी ती फॅक्टरीत आली त्या दिवशी बहुधा तिच्या बहिणीचे लग्न होते, त्यामुळे ती घाईत होती. पण आपण तिघी मिळून तिला शोधू, हो ना छोटे? सुजय आणि करण हो दी अर्थातच, आणि तिघांनी हायफाय केले.
काळोखी रात्र, आजूबाजूला फक्त अंधार आहे. खुशी कुठेतरी जात आहे, पण अंधारामुळे ती अचानक रस्ता चुकते. तेव्हाच तिला कोणाचा तरी आवाज येतो, जो तिच्याच दिशेने येण्याचा होता. तिला किंचाळायचे असते, पण जणू कुणीतरी तिचे तोंड बंद केले होते. तिचा श्वासोच्छ्वास वर खाली होऊ लागला आणि तिचे हातपाय बधीर झाले. अचानक तिच्यासमोर 2 लाल डोळे दिसू लागले. ती स्वतःवर नियंत्रण ठेवते आणि जोमाने धावते आणि धावत असताना ती धडकून पडते. मग कोणीतरी हात देते, पण खुशीने डोळे मिटले आणि आई आई म्हणत असते. मग तिने डोळे उघडले. तेवढ्यात नैना किचनमधून धावत आली. खुशी घामाने पूर्णपणे भिजली होती आणि तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. नैना तिला पाण्याचा ग्लास देते आणि म्हणते, काय झाले खुशी? खुशी काही नाही दिली. पुन्हा तेच स्वप्न. नैना तिच्या केसांवर हात फिरवत म्हणते, काही हरकत नाही. अशा स्वप्नांना काही अर्थ नसतो. तीच फक्त स्वप्नेच असतात. घाबरायची गरज नाही. नैनाने खुशीला घाबरलेले पाहून तिला छातीशी घट्ट मिठी मारली. काही वेळाने नैना पण म्हणते, उठ, हातपाय धुवून घे, मी तुझ्यासाठी चहा आणते. दोघी बहिणी चहा पितात. नैनाच्या लक्षात आले की खुशी अजूनही तिच्या विचारात हरवलेली आहे. म्हणून तिचे मन वळवण्यासाठी ती तिला म्हणते, ऐक बाळा, तू आत्याकडे जा, तिला काही काम आहे तुझ्याकडे. खुशी ठीक आहे म्हणते. काही वेळाने खुशी जायला तयार झाल्यावर नैना तिचा चेहरा धरून तिच्याकडे बघते. हे बघ बेटा, ही मुंबई आहे, आपले गाव नाही. त्यामुळे कोणाशी जास्त बोलू नकोस आणि सावधपणे जा. खुशी सामान्य झाली आणि म्हणाली, अगं माझी लाडकी दी, एवढी काळजी का करतेस? मी आता ठीक आहे आणि मी आरामात जाईन. ठीक आहे, आता जाऊ? नैना ठीक आहे म्हणते. जा. खुशी पटकन आत्याकडे जाते आणि येताच ती दुकानाच्या बाहेरच्या पायऱ्यांवर पडते. आत्या, अरे पांडुरंगा, अरे या वादळाला किती वेळा सांगते सावधपणे चालायला, पण ती ऐकेल तर ना. ऐक, हे घे आणि तू सरपोतदार हवेलीत घेऊन जा. आणि हो, व्यवस्थित जा आणि काही गोंधळ करू नकोस. तुला समजलं का? खुशीने आत्याचे गाल ओढले आणि म्हणाली, हो समजले. खुशी सरपोतदार हवेलीसमोर ऑटोतून उतरताना, हे आई भवानी, एवढे मोठे घर, हे लोक एकमेकांपासून किती दूर राहत असतील. बरं, मला काय करायचे? घराच्या आत जाण्यासाठी खुशी पायी वर करते. तेव्हा तिचा पाय गेटवर ठेवलेल्या तांदळाच्या पोत्याला लागतो आणि ती पडण्यापासून वाचते. सर्व तांदूळ घरात पसरतात. जवळच ठेवलेल्या खिळ्यांच्या ढिगाऱ्यातील एक खिळा तिच्या पायाला टोचून तिच्या पायाला दुखापत झाल्यावर ती मागे सरकू लागते. खुशी खिळा तर काढते, पण तिच्या पायाला रक्तस्राव होत असतानाही ती दुखापतीकडे फारसे लक्ष देत नाही. पोतं पडल्याचा आवाज आल्याने घरातील सर्व सदस्य हॉलमध्ये आले. ही इथे कशी आली हे पाहून रेश्माला तर धक्काच बसला. बाकीचे कुटुंब खुशीकडे बघू लागते. उंची 5.3, दुधासारखी गोरी तपकरी डोळे, कमरेपर्यंत सोनेरी केस, असे व्यक्तिमत्व जणू जसे देवाने फावल्या वेळेत बनवले आहे. चेहरा निरागस, जसं छोटं मूल. साधा पटियाला कुर्ता घातलेली खुशी. सुजय तर तिच्याकडे बघतच राहतो. तेव्हा खुशी म्हणते, प्लीज मला माफ करा. हे कसे घडले ते मला माहीत नाही. तुमचे तांदूळ खराब झाले, चुकून माझा पाय लागला. मी खरे बोलते, हे सगळं कसं घडलं ते कळलंच नाही. बोलता बोलता तिच्या डोळ्यातून अश्रू तरळले. आत्तापर्यंत रेश्माला समजले की ही खुशी, जिला ती स्वप्न समजत होती, ती प्रत्यक्षात इथे आहे आणि ती स्वप्न पाहत नाही. रेश्मा पुढे येते. तिला पाहून खुशीला थोडी शांतता मिळते. रेश्मा खुशीला पकडते आणि तिला सोफ्यावर बसवते. ज्या ठिकाणी तांदूळ पडला आहे तिकडे पाहते आणि म्हणते, काही नाही झालं, तू आराम कर, ते होईल साफ. रेश्मा दी खाली पडलेला तांदूळ आणि खुशीच्या पावलांचे ठसे पाहते आणि मनात विचार करते की देवाची इच्छा आहे की तू या घरात यावे. आता रेश्मा खुशीकडे टक लावून पाहणाऱ्या सगळ्यांकडे बघते. रेश्मा सगळ्यांना सांगते, ही खुशी आहे, मी तुम्हाला सांगितले होते ना, गावाला भेटली होती. आता सर्वजण रेश्माकडे बघू लागतात. मग रेश्मा त्यांना तिच्या डोळ्यांनी शांत राहायला सांगते. तेवढ्यात आर्यन त्याच्या खोलीतून बाहेर येतो आणि सगळ्यांना हॉलमध्ये उभे पाहून तो म्हणतो, इथे सगळ्यांनी काय जत्रा भरवली आहे? काय चाललंय इथे? त्याने अजून खुशीला पाहिले नव्हते. आर्यन
रघु कुठे आहे? हे सर्व साफ कर. दी कुठे आहे? आजी हे सगळं इतकं घाण का आहे? हा तांदूळ, या पाऊल खुणा. आज आणखी काही आहे का? पायऱ्या उतरताना आर्यन बोलतो. तोही हॉलमध्ये येतो आणि येताच खुशीला पाहतो. आर्यनला धक्का बसतो. तू इथे? खुशी, तुम्ही इथे? कथा आवडली असेल तर लाईक करा आणि पुढचा भाग वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. धन्यवाद.